थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं भगवान श्री विमलेश्वर भगवंताच्या या दरबारामध्ये नगर भोजनाचा हा कार्यक्रम त्यांच्याच कृपाशीर्वादाने हा नगर भोजनाचा कार्यक्रम श्री आमचे आदरणीय कामाजी पाटील यांनी त्यांच्या परिवारांकडून मला हे नगर भोजनाच्या कीर्तनाचं दिलेले निमंत्रण, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने त्यांचा सगळा परिवार असेल. श्री नानाराव शंकरराव पाटील कदम, श्री साहेबराव नानाराव पाटील कदम, श्री कामाजी नानाराव पाटील कदम, श्री दामाजी नानाराव पाटील कदम, श्री गणेश शंकरराव पाटील कदम या कदम परिवारांकडून हे मला मिळालेले निमंत्रण, त्यामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, दोन्ही मृदंग आचार्य महाराज जोरदार टाळ्या वाजवा यांच्याकरता बघा. हे परममित्र शिवाजी महाराज इंगळे असतील त्यांनाही नमस्कार. दुसरे मृदंगाचार्य गजानन महाराज बामणीकर तुम्हालाही नमस्कार. गोड असे चाल म्हटणारे भागवत बाबा तुम्हालाही नमस्कार. दुसरे आमचे परममित्र अंगदजी बाबा तुम्हालाही नमस्कार. हे आमचे परममित्र गोविंद महाराज तुम्हालाही नमस्कार. सगळे आदरणीय मंडळी आहात, लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक. आणि या नगर भोजनाच्या पत्रिकेचं निमंत्रण माझ्या रामायणाला आले होते बारडला, ते गोविंदराव पाटील असतील, देवराव पाटील असतील, कामाजी पाटील, त्या बारडच्या रामायणामध्ये त्यांनी उपस्थिती लावली, त्यांनाही धन्यवाद. संस्थांचे कमिटी मंडळ असतील, सर्वांचे मला नावं जरी माहिती नसतील तरी सर्व तुम्ही मला आदरणीय आहात. लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक, संस्थेतील विद्यार्थी असतील, टाळकरी, विनेकरी, भालदार, चोपदार, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतून वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या. आणि नुकतीच आलेले कीर्तनात आमचे परममित्र माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे, त्यांच्याही गावाला 22 जानेवारीला रामायण झालं. तिथे अच्युत बाबा दस्तापूरकर पण आले होते आणि आपले जीवनदास बाबा पण प्रथम दिवशी उपस्थिती लावली होती. तसं आमच्या मोत्या धनवरून आलेले आमचे परममित्र हनुमंत भाऊ मोहिते असतील त्यांनाही नमस्कार. दुसरे आमचे परममित्र बालाजी भाऊ मोहिते तुम्हालाही नमस्कार. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मिस शुकाचार्याने पण आता संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत भागवून घ्या. इतका नाही उशीर करणार, काळजी करू नका, नाही का. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त इथंच यायचा राहिलो होतो, नाही का. नाहीतर पार टी व्हीला 222 वेळेस टी व्हीलाही कीर्तन झाले आणि माणसं मोबाईललाही कीर्तन चालत असतात. पण माझा परिचय मी कामाजी पाटील सांगत असतो बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं विमलेश्वर भगवंताच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात इंगळे महाराज, हंसाल तोंडावर परात, नाहीतर काळसाल गावानं वरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाई जोरात. विठ्ठल विठ्ठल. गजानन महाराज. आणि जर
का कीर्तन पटलं बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा सोरात. विठ्ठल विठ्ठल. त्यात आमच्या कामाजी पाटलामुळं ही तुमची न आपली ही पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आताच्या युगात चालतं नेट, ना अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. उत्कृष्ट असं नियोजन या कदम परिवारानं नगर भोजनाचं केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. आणि आमच्या आवडीची साऊंड आमच्या पिंटू भाऊ करता जोरदार टाळ्या वाजवा बघा. नाही का उत्कृष्ट असं नियोजन कदम परिवारानं केलं. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटत नाही मरळक मध्ये आलो, पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं की मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट या परिवारानं नियोजन केलं. म्हणून एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं, तसा हा भगवंताचा नगर भोजनाचा कार्यक्रम या कदम परिवारानं तेवढ्याच ताकदीनं केला. म्हणून त्या परिवाराला मी धन्यवाद देतोच. पण त्यांच्या परिवाराच्या निमंत्रणाला मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही कदम परिवाराच्या तर्फे धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा महादेवाचा दरबार आहे बरं का, म्हणून अभंग निवडावा म्हटलं. आणि यांनी बी महादेवाच्या नावाचाच महाराज आणला बरं का. काही का असर नाही का, परळी वैजनाथ असो का हिंगोलीचा असो नाही का. तसं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय. आता 2 दिवसापूर्वी महाशिवरात्रीचा उत्सव फार मोठा होऊन गेला, आणि आज योगायोगानं सोमवारचा दिवस आहे, नगर भोजनाचा कार्यक्रम. अभंग निवडला तो जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान शंकराला पाठवलेलं हे पत्र आहे, मागणीपर पत्र आहे. अभंग वाटत असता तरी भाषा मात्र पत्राची बरं का. आता मोबाईलचा जमाना आला, पत्र लिहितं तरी कोण, नाहीतर पूर्वी शाळेमध्ये सुद्धा हा विषय असायचा. ज्याला पत्र लिहायचं असतं त्याला आदरार्थी लिहावं लागतं, त्याला मायना म्हणतात. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर, आणि शेवटी ज्यांना पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अगदी त्याप्रमाणे ज्याला पत्र पाठवायचं असतं त्याच्या बाबतीत आदर व्यक्त करायचा असतो. राजमान्य राजर्श्री अमुक अमुक यांना हा पत्राचा मायना. नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर, आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते. अमुक अमुक बालकेता साष्टांग नमस्कार दंडवत जे काय असेल ते. अगदी त्याप्रमाणे महादेवा तुकोबारा म्हणतात, महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. हा पत्राचा मायना. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. देवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. या दिनाची, या रंकाची, अनाथाची एक प्रार्थना आहे. देवा मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की. पुढं सुरू होतो त्याचं नाव मजकूर. कृपा कराल ते थोडे पाया पडिलो बराडी. माझ्यावर कृपा करायपेक्षा बाळक तो मला माहिती तुमच्याजवळ कशाचीच कमी नाही, आणि मी थोडक्यात समाधान मानणार आहे. काय उणे तुम्हा पासी, मी तो अल्पची संतोषी काय नाही. देवा ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्याजवळ तुम्ही माझ्याकरता प्रेमरूपी खाऊ पाठवावा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. आपला तुकाराम महाराज, श्री क्षेत्र देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा अभंग वाटत असता तरी जगद्गुरु तुकोबारांनी भगवान काशी विश्वनाथाला, महादेवाला पाठवलेले हे मागणीपर पत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांनी संबंध जीवनामध्ये फक्त 3 पत्र पाठवले. काशी विश्वनाथाला, गयेला आणि गंगेला. या जावयाला पत्र पाठवणारे भरपूर आहेत, पण देवाला पत्र पाठवणारे साधू संत आहेत. पत्र का लिहावं लागलं, का पाठवावं लागलं, तर थोडक्यात कारण ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या समोरून काही यात्रेकरू निघाले, आणि आदेशी संताचा यात्रा तोपर्यंत करावी
जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब राहिलं आणि आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत जरूर करावं. जवै सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. पण वेळे सावध झालेलं चांगलं असतं. नाहीतर ते कसं करतं बघा. निर्वाण दीपे किम तैल दानम, चोरे गते वा किम सावधानम, वयोगते किम वनिता विलास, पयोगते किम खलु सेतुबंध प्रदीप्त भवनेचे कुपखरणम, निर्वाण दीपे किम तैल दानम. दिवा विझला, आता तेलाचं दान उपयोगाचं नाही. निर्वाण दीपे किम तैल दानम, चोरे गते वा किम सावधानम. चोरटे चोरी करून पुढच्या वस्तीवर गेले बरं का देवराव पाटील. आणि पुढे गेल्यावर ते म्हातार म्हणतं, सावध राहा बरं का रे बाळांनो, पुढच्या वस्तीवर चोर आले. लेका म्हाताऱ्या तुझी तिजोरी फोडून गेली, आता काय फायदा. चोरे गते वा किम सावधानम, वयो गते किम वनिसा विलास. तरणा बांड होता बरं का शिवाजी महाराज. तरणा बांड होता त्यावेळेस अनेक मुलींच्या बापाचे टपाल यायचे, त्यावेळेस ब्रह्मचारी राहायचं म्हणत होता. आणि आता 65च झाल्यावर म्हणता आता बघा आता काय फायदा. वयो गते किम वनिता विलास, पयो गते किम खलु सेतुबंध प्रदीप्त भवनेचे कुपकरणम. धाड 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 घराला आग लागली. मग बाप म्हणतो मुलांना, बाहेर या बाळांनो बाहेर या. कशाला रे. टिकावा ना टिकाव. टिकाव कशाला रे. अरे उगेच माझे केस पिकले नाही, कुठून पाणी आणून आपला घर विजवावा. इथं अंगणात आड खोदून मग घर विजवू. हे म्हणणं जसं हास्यास्पद ठरतं तसं वेळेत सावध झालेलं चांगलं असतं. तसं तुकाराम महाराजांच्या सावरून काही यात्रेकरू निघाले. विचारलं तुकाराम महाराजांनी, कुठं चालला आपण. महाराज मी तीर्थयात्रेला चाललो. अरे राजा मलाही वाटतं तीर्थयात्रा करावी, पण मी बंधनात आहे. कारण पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कण करी तीर्थव्रत. पण तुम्ही तीर्थयात्रेला चाला ना. माझी 3 ठिकाणी 3 पत्र न्या. पहिलं पत्र लिहिलं गंगेला, भागीरथी महादोष निवारणी सकळ स्वामिनी तीर्थाची. हे पत्र लिहिलं गंगेला. दुसरं पत्र लिहिलं गयेला, पिंडपदावरी दिला पुली करी माझे झाले गयावर जन फिटले पितराची ऋण. हे पत्र लिहिलं गयेला. आणि आज जो सेवेकरिता अभंग निवडला, हे पत्र लिहिलं भगवान काशी विश्वनाथाला अभंगाचं पहिलं चरण. जय हो. Oh
सगळे तेंडुलकरच आणले तुम्ही सगळे नाही का. हे गावस्कर जुने नाही का. हे आता नवीन तेंडुलकर पुन्हा नवीन झाला नाही काय त्याचं नाव ते नवीन गाजलं नाही का. हे जुने मंडळी बरं का. विचार गोड असं नियोजन. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ विश्वस्य नाथ इति विश्वनाथ. विश्वाचा मालक त्याला म्हणतात विश्वनाथ. हे बघा नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक. नाथ शब्दामध्ये व्याकरण दृष्ट्या बरं का दोन पद आहेत. न अधिक अथ त्याचा संधी झाला नाथ. कोणी म्हणाल न अधिक अथ नथ होत नथ नाही नाथच होतं. म्हणून व्याकरण शास्त्राचा नियम आहे दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्याचा दीर्घ स्वर होतो त्याला दीर्घादेश संदेश म्हणतात व्याकरणामध्ये नाही का. नाही का दीर्घादेश संदेश म्हणतात. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ म्हणून अ अधिक अ झाला आ. आणि तो आगगाडीचा न च्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना आणि पुढचा थ म्हणून शब्द झाला नाथ. न हे बघा स्वतंत्र उच्चार हा स्वराचा आणि स्वराचं पाठीमागून साई घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. सर्रास प्रत्येकाच्या नावात आहेत बरं का. अ आ इ ई उ हे स्वर याला कशाचीच गरज नाही. स्वतंत्र उच्चार स्वराचा पण स्वराचं पाठीमागून साई घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. प्रत्येकाच्या नावात दोन आहेत. क अधिक झाला ग. कामाजी पाटील तुमच्या क मध्ये दोन आहेत. क अधिक झाला क. गजानन महाराज तुमच्या ग मध्ये दोन आहेत. ग अधिक झाला ग. प्रत्येका देवराव पाटील तुमच्या द मध्ये दोन आहेत. द अधिक सर्रास प्रत्येकाच्या नावामध्ये आहेत बरं का. कुठं कुठं तीन कुठं कुठं चार. ज्ञानेश्वराचा ज्ञ चार मिळून झाला. द अधिक न अधिक य अधिक द न य इतकी भानगड आहे ज्ञानेश्वराच्या ज्ञेमध्ये. आणि क्षत्रियाचा क्ष तीन मिळून झाला. क अधिक श अधिक झाला क्ष. आणि सर्रात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नावात दोन तर आहेत आणि त्यातला जर स्वर काढला तर ते हलंत होतं जसं सुस्वा गतम नाही का. म्हणून सुस्वागत म मधल्या शेवटच्या म मधला स्वर काढला गेला म्हणून अलगद उच्चार आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यात जर स्वर टाकला तर आगत म स्वागत म सुस्वागत म होईल. पण ते शेवटचा म लंगडा झाला. सोपी भाषा लंगडा पाय टेकत नसतो. अलगद उच्चार आगतम स्वागतम सुस्वागतम. वा सुस्वागतम आले आमचे उद्धव महाराज. उद्धव महाराज तुमचं ऊ स्वतंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या नावातलं ऊ जे आहे ते स्वतंत्र आहे. अ आ इ उ स्वराला कशाची गरज नाही बरं का. अंगद महाराज तुमचं स्वतंत्र आहे तो पण आहे नाही का. प्रत्येकाच्या नावात दोन आहेत नाही का. तसं काय सांगत तुम्हाला मी म्हणा कीर्तन विठ्ठल विठ्ठल. सुस्वागतम नाही का त्यामधला स्वर काढला गेला. सोपी भाषा लंगडा पाय टेकत नसतो. शेवटचं मग लंगड झालं. मग आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि बरं का या मुळात या व्याकरण शास्त्राची उत्पत्ती ही भगवान शंकरापासूनच झाली बघा. म्हणून मी बडबड तुमच्या पुढे एवढं करतो नाही का. ही व्याकरण जे मी सांगितलं हे भगवान शंकरापासूनच झालंय. ते माझे गुरुजी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी त्यांचे गुरुजी भारतानंद स्वामीजी आम्हाला ते व्याकरण शास्त्र शिकवत असताना अंबेजोगाईला त्यांनी सांगितलं की पाणिनी नावाचे व्याकरणाचार्य आहेत ज्यांनी लघु सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. पण ते विद्यार्थी अवस्थेत असताना बाकीची विद्यार्थी टिंगल टवाळी करायची. काय येतं याला निवळ ढगळ काय येतं असं म्हटल्याच्या नंतर पाणिनी यांनी तपश्चर्या केली. तपांती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं डमरू वाजवलं. महादेवानं डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीचे म्हणले डमडम वाजलं. पण तिथून 14 सूत्र निघले आणि तिथून व्याकरण शास्त्राची उत्पत्ती झाली. पण बाकीचे काय म्हणले डमडम वाजलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. माणसं ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलला अर्थ लावतात. हाच अभंग दुसऱ्या कीर्तनकारानं घेतला ते महाराज त्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलनं तसा अर्थ लावलं. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे बरं का. जसे आमचे दोन्ही मृदंगाचार्य महाराज गजानन महाराज शिवाजी महाराज गोड मृदंग वाजवतात. डीजे फेले मृदंगा पुढे यांच्या. पण त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळते काय वाजवतात. जसं आता त्यांनी वाजवलं धिन धिन्ना धिन धिन्ना नगेन धिन धिन्ना तिन तिन्ना नगेन. आता यांनी वाजवलं
त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळलं त्यांनी काय वाजवलं, आणि ज्यांना नुसतं कानाला ऐकायला गोड लागलं म्हणतील महाराजांनी गुबू गुबू वाजवलं. हे बघा, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. जसं हे बघा, कीर्तन सुटल्यावर प्रत्येक माणसाची चर्चा असते नाही का. कीर्तन चांगलं झालं हा मेन मुद्दा असतो, पण सांगण्याची हातोटी प्रत्येकाची वेगवेगळी असते. एखादं म्हणतं कीर्तन छान झालं, दुसरं म्हणतं सुंदर झालं, तिसरं म्हणतं झकास झालं, चौथं म्हणतं कीर्तनाचा तुकडाच पडला. म्हणजे सांगण्याची पद्धत नाही का. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. बोली भाषा वेगवेगळी. जसं आमचे गायनाचार्य आमचे भागवत महाराज असतील, काय बाबाचं नाव, मुरलीधर महाराज असतील, आता अंगद महाराज असतील, गोविंद महाराज, हे चाल म्हणत असतात गायनाचार्य मंडळी सारे गम पद निसा, पण बसलेले म्हणतात खाल्ली बसता तांदूळ निसा. हे अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य, ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलला माणसं अर्थ लावतात. हे बघा, एकदा एका आंब्याच्या झाडाखाली 3 जण बसले, एक ब्राह्मण, एक भाजीपालाचा व्यापारी आणि एक पहिलवान. ब्राह्मण पुस्तक वाचत होते आणि भाजीपालाचा व्यापारी आणि पहिलवान ते कलंडले होते, झोपले नव्हते. आणि मग ते झाडावर काहीतरी पक्षी कुजबूज करायचा. ब्राह्मण त्या दोघाला म्हणाला, अरे माणसासारखे माणसं तुम्ही झोपा काढता दिवसा. मी नाही, कोण म्हणत होतं, ब्राह्मण. लेकाव पाखरं भजन करतात आणि तुम्ही झोपा काढता. काय म्हणतात पाखरं, अरे देवाचं नाव घेतात म्हणतो तर. काय म्हणतात, प्रभू रामचंद्राचं नाव घेतात. काय म्हणतात, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. त्या पाखराच्या कुजबूज करण्याचा ब्राह्मणांना असा अर्थ लावला. काय म्हणत होते, एकाच्या बापाला मिळणार, पण आपापलं डोकं बरोबर चालवलं. ब्राह्मणाची वृत्ती परमार्थिक म्हणून सुचलं, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. आता भाजीपालाचा व्यापारी उठला, त्याचा बिचाऱ्याचा हात गडा भाजीपाल्याचा. ते म्हणलं, बाबा ते पाखरू तसं नाही म्हणत. मग आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. आता पहिलवान गप्प बसल का बरं, पागल झाला का, डोके गाण ठेवले रे तुमचे, काय ते पाखरू तसं नाही म्हणत. मग काय म्हणतं, दंड बैठका कसरत, दंड बैठका कसरत. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवलला माणसं अर्थ लावतात, तसं माझ्या बुद्धीने मी लावतो. विठ्ठल विठ्ठल हरे तसं बाकीचे म्हणले डमरू वाजलं भगवान शंकराचं, बाकीचे म्हणले डमडम वाजलं, पण त्यामधून 14 सूत्र निघले बरं का. आयउन रिलरिक आयोंग आयवच हेवरट लन यमंग ननम झबय गडदश जबगडदश कपचटतौ कप्पै सस्सर हल इति माहेश्वरानी सूत्रांनी आदी संज्ञार्थानी येशा म्हणत्यायितः. आणि त्यातलं पहिल्याच क्रमांकाचं सूत्र हलंत्यम उपदेशंत्यम हलिस्यात उपदेश आद्योच्चारणम सूत्रेश्व दृष्टांतरात नवर्तनेम सर्वत्र. आणि त्या हलंत्यम नावाच्या सूत्रानं सुस्वागत म मधल्या शेवटच्या मची संज्ञा केली. आला का अभंगावर विठ्ठल विठ्ठल. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे, म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ, म्हणून अ अधिक अ झाला आ. आणि तो नच्या समोर कान्हा रूपात येऊन झाला ना, आणि पुढचा थळ म्हणून शब्द झाला नाथ. बर का, ही व्याकरण कशाला सांगितलं तुम्हाला आता पुढे कळत नाही का, मी हे टाइमपास म्हणून सांगितलं नाही, अभंगाचा अर्थ तसा लागतो बघा. म्हणून न अधिक, हे बघा, अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, न म्हणजे नाही. सहज माणसं म्हणतात, पाटील सगळं झालं का, अहो सगळं झालं. सगळं झालं म्हणजे, अहो सगळं झालं. सगळं झालं म्हणजे, अरे अथ पासून इति पर्यंत हे जसं तसं अथ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्याला म्हणतात नाथ, त्यालाच म्हणतात नाथ. नाथ म्हणजे कोणता नाही का, मग ते विश्वनाथ असू द्या का वैजनाथ असू द्या का सोरटी सोमनाथ असू द्या, नाही का, नाही का. हे महादेवाचं नाव नाथ आहे, विश्वनाथ. नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक. म्हणजे न अधिक अर्थ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्याला म्हणतात नाथ. म्हणून महादेवाचा जन्मच नाही, अजन्म तत्व आहे भगवान शंकर. नाहीतर एखाद्या लहान मुलाला उठवा, उठ रे बाळ, सांग कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. तुम्ही सांगा रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. तुम्ही सांगा महादेवाचा जन्म. मोठा मोठा पंडित गप बसल. नाहीतर कीर्तन सुटल्यावर घरी जा, चष्मे लावा, आणि प्रत्येकाच्या भिंतीवरती व्यवस्था आहे, भिंतीवर काल निर्णय असावे. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत बघा, कुठं महादेव जयंती शिवजयंती सापडाल, पण महादेव जयंती सापडणार नाही का. भगवान शंकर अजन्म तत्व आहे, जन्मच नाही महादेवाचा.
अजन्म तत्व आहे भगवान शंकर. आहे बघा, मायबापच नाहीत महादेवाला. घ्या आता, बाकीच्या नाहीत बरं का. रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, महादेवाचे मायबाप सांगा आता पुढच्या वर्षी अजन्मतत्व आहे महाराज. आणि नंतर ती गंमत झाली, ते एकाच मिनिटात सांगतो. ज्यावेळेस भगवान शंकरजीचा विवाह ठरला, कोणासोबतचा? सतीमातेसोबतचा. आणि मग नारदाला वाटलं आपलं कुठं जुळत नाही, आणि नवरदेवासोबत असतं नाही खेलपर, कपडे सांभाळतं, डबड सांभाळतं, नवरदेवाच्या एकटं डबल शेवाय हाणतं. इकडे काय म्हणतं त्याला? सकवणे. हा, काय अर्थ राहायचे बघा ना. लग्नाला सोकवलेला असतो म्हणून त्याचं नाव सोकोण्या. सोकोण्या कुठं करवला, कुठं वरदावा, आणि तिकडे विदर्भात लांडगा. हे नाव बघा, 4 नाव मला माहिती आहेत. याच्यापेक्षा 5वं जरी एखादं असेल ते मी आनंदानं स्वीकारतो बर का. तुम्हाला सकवण्या का होईना तुम्हाला कळाला, 12:30च्या आत कळाला, 12:15लाच नाही का. तसं महादेवजीच्या लग्नामध्ये सतीसोबतचा विवाह, आणि नारदाला वाटला आपला कुठं मेळ जुळत नाही, मग नारदजी गेले बरं का बालभाऊ. नारदजी गेले कुणासोबत? भगवान शंकरजी सोबत. आणि गेल्याच्या नंतर तिथं गेल्यावर तिथल्या धर्मपंडितांना अडवलं. ठहरा दुल्हे राजा, हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. इथं पप्पाच नाव माहित नाही, ब्राह्मणाला 3 पिढ्या सांगू तरी कुठल्या. आणि ब्राह्मण तर घाई करत होते. जल्दी बोलो दुल्हे राजा, शादी का मुहूर्त बीता जा रहा है, 12:15 बज गए, 1 बजे शादी है, और हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. धर्मपंडित घाई करतो. जल्दी बोलो दुल्हे राजा. मग महादेव कोणाकडे गेले? नारदाकडे गेले. नारद, अजी मेरे पिता का नाम क्या है? अजी महादेव बड़ादेव सब देवन के बाबा, मैं आपके साथ तो बोली चिंता की क्या बात, तो बताओ मेरे पिता का नाम. अजी बिरंच बोलो. अरे नारद, क्या? अरे बिरंच के मेरा बाप है क्या रे? अजी बाप कहने से कोई बाप नहीं होता, 2 मिनट से क्या होगा, शादी होनी चाहिए तो बाद में देखेंगे. सांगितलं. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है. धर्म पंडित जी बोले धन्यवाद. आपके पिता का नाम बिरंची, आपके दादा का नाम बताइए. आजोबाचं नाव. आता धर्म पंडित घाई करतो. महादेवाला वाटलं काय करावं. जल्दी बोलो दुल्हे राजा, शादी का मुहूर्त बीता जा रहा है, 1 बजे शादी है, 1:30 बजे भोजन है, जल्दी बोलो. आता काय करावं. महादेवजी घामाघूम झाले. महादेवजी परत गेले कुणाकडे? नारदाकडे. नारद, अजी मेरे दादा का नाम क्या है? अजी महादेव बड़ादेव सब देवन के बाबा, मैं आपके साथ तो बोली चिंता की क्या बात, तो बताओ मेरे दादा का नाम. अजी विष्णु बोलो. अरे नारद, क्या? अरे विष्णु क्या मेरा दादा है क्या रे? अजी दादा करने से कोई दादा नहीं होता, 2 मिनट से क्या होगा, शादी होनी चाहिए तो बाद में देखेंगे. सांगितलं. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, मेरे दादा का नाम विष्णु है. धर्म पंडित जी बोले धन्यवाद महादेव जी, आपके पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, आप दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. आता महादेवजी घामाघूम झाले. धर्म पंडित, जल्दी बोलो. महादेवजी गेले कुणाकडे गेले? महादेवजी गेले नारदाकडे. नारद, अजी मेरे दादा के पिता का नाम क्या है? आणि मग महादेवाला नारदजीने तिकडे तरोडा नाक्यावर नेलं आणि सांगितलं कानामध्ये वेटिंगला फक्त माझ्याकडे 2च नाव होते महादेवा, आता तुमचं बघून घ्या. आता किती अवघड झालं. धर्मपंडित काय थांबत नाही. जल्दी बोलो दुल्हे राजा, हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. आपके पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. धर्मपंडित घाई करतो. काय करावं डोकं चालत नाही. आणि महादेवजी रागानं लाल झालेले धर्मपंडितावर विजय सारखेच कडाळले. ताडकन उठले. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, और दोनों का बाप मैं हूं. शादी करने तो करो लेकिन मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चला जाता हूं. असं अजन्म तत्व भगवान शंकर आहे. त्यांना मायबापही नाही, त्यांचा जन्मही संभवत नाही, म्हणून नाव आहे विश्वनाथ. विश्वस्य नाथ इति विश्वनाथ. नाथ म्हणजे अर्थ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ, आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्याला म्हणतात नाथ. बघा अभंग असा गणितासारखा तुमच्या पुढे मांडतो बघा मी, काळजी करू नका नाही का. आणि कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे?
ढोक महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. आणि लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाच्या एका एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. कीर्तनकारानं कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला वाचायला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. कारण की ते बसलेले श्रोते कीर्तनकारापेक्षा संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात. आणि त्यांच्या पुढे तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. आणि कीर्तनकारानं तिसरी गोष्ट कीर्तनात कधी जातीवर बोलू नये. का? सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. भक्ती ज्ञानविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महादेवा तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता एका एका शब्दाचा विचार करा. दीन कोणाला म्हणतात? जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दीन. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही दिने आम्ही केलो नारायणे. जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणतात दीन. आता तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन होते का? आणि असते तर तो प्रकार घडला असता. एकाच मिनिटात सांगतो. ज्यावेळेस तुकाराम महाराजच्या घरी त्यांचे मेहुणे आले. मेहुणा कळाला ना तुम्हाला? बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मऊ आणि आपला भाऊ दगडापेक्षा कठीण. कळाला मेहुणा तुम्हाला? तुकाराम महाराजच्या घरी त्यांचे मेहुणे आले. जिजाबाईला वाटतं माझा दादा आला, माझा दादा आला. बिचारी आनंदाच्या भरात तिने स्वयंपाक केला, पण आनंदाच्या भरात विसरून गेली. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. आणि स्वयंपाक तर केला. दोघांना 2 ताट वाढले, तुकाराम महाराजाला आणि आपल्या भावाला. जिजाबाईच्या भावानं 1-2 घास खाल्लं, कोणतीच चव लागत नाही. ताट पुढं सारलं आणि तुकाराम महाराज वाटेस तोंडाला लावू लागले. जिजाबरोबर टिया ज्याच्या करता स्वयंपाक केला तो माझा दादा जेवत नाही, आणि महाराजांना पातेल्याला सपाटा लावला. माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही, माझा दादा जेवला नाही. आणि स्वयंपाक घरात गेली आणि पदार्थ चाखून बघितले तर भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही एवढं बारकाईने सांगता कसं? मी तिथंच बसतो होतो म्हणून सगळ्या भानगडी मला माहिती आहेत. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही आणि खिरीत साखर नाही. स्वयंपाक तर केला. जिजाबाईचा भावानं ते ताट तसं अर्धावट सारलं. जिजाबाई गेल्या घरात. माझा दादा नाही जेवला, का जेवला नसेल? तर अरे बरोबर आहे, कसा जेवल? भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. आता जिजाबाई रागावल्या. कोणावर? तुकाराम महाराजावर. काय रागवायचं कारण आहे का? विनाकारण रागवल्या. तुकाराम महाराज भजन करत बसले होते. जिजाबाई गेल्या तुकाराम महाराजाकडे, पदर खवला, बांगड्या माग सारल्या आणि तुकाराम महाराजावर जिजाबाई विजेसारख्या कडाळल्या. डोकं बिका घाण ठेवलं का महाराज तुमचं? तुकाराम महाराज डोकं आहे म्हणले मला. माझा दादा जेवला नाही, त्याचं काय तोंड दाबलं का म्हणले मी. हा भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरीत साखर नाही. स्वयंपाक कोणी केला? स्वयंपाक जरी मी केला असेल मग माझ्यावर रागवायचं काय कारण आहे? घरच्या माणसाचं कर्तव्य नाही का? काय याच्यात मीठ नाही, त्यात तिखट नाही, त्यात साखर नाही सांगायचं?
अगं पण ते कर्तव्य संभवत केव्हा, मला त्यातली काही चव कळल तेव्हा ना. कारण काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे लागते नेनो मुखे. म्हणजे तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन नव्हते, उलट इंद्रियच यांच्या अधीन होते. दीन शब्दाचा उलट अर्थ होतो धनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. धनी आम्ही झालो खाणे तुका मने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. धनी असताना तुकोबाराय स्वतःला दीन म्हणतात. पुढचा शब्द आहे दीन रंक. रंक हा रावाच्या विरुद्ध आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, पण इथं रंक म्हणतात. पुढचा शब्द आहे दीन रंकमी अनाथ. आता मी नाथ शब्दाचा तुम्हाला मी अर्थ सांगून गेलो. नाथ म्हणजे काय? ज्याचा जन्म नाही, ज्याला मायबाप नाही त्याला म्हणतात नाथ. नाथ म्हणजे भगवान शंकर. आता अनाथ कोणाला म्हणतात? हे बघा, व्यवहारिक दृष्ट्या आपण अनाथ कोणाला म्हणतो? ज्या लेकराला मायबाप नसते. माणसं काय म्हणतात? ते लेकरू अनाथ आहे, पण तो अर्थ या अभंगात लागत नाही बरं का. कारण की नाथ शब्द म्हणजे ज्याचा जन्म नाही, ज्याला मायबाप नाही त्याला म्हणतात नाथ. आणि अनाथ त्याच्या विरुद्ध अ अधिक न अधिक अथ झाला अनाथ शब्द तयार. दोन नकार बरोबर एक होकार, म्हणून अनाथ म्हणजे ज्याचा जन्म संभवतो आणि ज्याला मायबापही संभवतात त्याला म्हणतात अनाथ. आता तुकाराम महाराजांचा जर जन्म संभवला असता तर तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. अरे मग राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. असं का? ही तुकाराम महाराजाची विमलेश्वर भगवंताच्या महादेवाच्या समोरची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. हे बघा, पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड आहे, बासुंदे हे लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेने म्हणतो सावकार जेवा शिवाजी महाराज, सावकार जेवा गजानन महाराज, सावकार जेवा देवराव पाटील, उद्धव महाराज, गोविंद महाराज, भागवत महाराज, मुरली महाराज, सावकार जेवा. बरं का, कामाजी पाटील, हनुमंतराव, बालाजीराव, सावकार जेवा. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता चटणी भाकरी होती का? मी जर त्या पंक्तीला बसतो असतो म्हणलं असतो पाटील ही चटणी भाकरी 3 टाइम चालू द्या. श्रीखंड आहे, बासुंदे हे लाडू आहे, गुलाबजाम आहे, आणि पंक्तीचा मालक म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या मालकाची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. नाहीतर एका बहादरानं चटणी भाकरीची पंगत दिली. वैशाख चैत्र वैशाख दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्या. बाजरीच्या भाकरी करपलेल्या, ठेचा त्याला तेल नाही, मीठ नाही, प्यायला पाणी नाही. दुपारा 2 वाजता पंक्ती बसवल्यावर मंडपही नाही, डोक्यावर टोपी नाही, डोक्याला केसही नाही. 8 पटवर गाडी गेली त्याची आणि पंक्तीवाला आलं. आता तिखट लागलं आणि नको का त्या गावातले गरम डोक्याचं पहिल्याच पंक्तीला जेवायला बसलं. ते पाहुण्याला मागत दाबायचं आणि ते बसायचं पुढं. ते नेहमीच्या इकडचं नाही, मी तिकड सांगतो बरं का, इथलचं काही सांगणार नाही. आणखी 1 तास तिकडचं ज्या भागाला नाव नाही तिकडचं सांगतो मी, इथलचं उद्या सांगतो, काळजी करू नका. तर ते नेहमीच्या सवयीनं ते जेवायला बसलं आणि पंक्तीवाला आलं त्याच्याजवळ. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता ते ऊन मी म्हणतं दुपारचे 2 वाजले, भाकरीच्या भाकरी करपल्या, ठेचा तेल नाही, मीठ नाही, प्यायला पाणी नाही. सू 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 करत नेमकं याला म्हणतात जखमीवर मीठ चोळणे. त्याला पहिलं तिखट लागलं आणि आलं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता तुम्हीच इमानदारीने सांगा, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? पण बहादर फिरू लागलं, गरीबाची चटणी भाकरी गोड करा, गरीबाची चटणी भाकरी गोड करा.
आका नको का ते गरम डोक्यावाला त्याच्याजवळ हे नेमकं आलं, याला म्हणतात ते ऊन मी म्हणतं तिखट लागलं आणि हे नेमकं पंक्तीवर आलं. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ते रागानं लाल झालेली विजय सारखंच कडाळलं, ताडकन उठलं. तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसाच मारायच्या तर एंडोसल्फानच्या बाटल्या पादायच्या? लेका बैमाना इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. तर काही माणसं म्हणतील महाराज सिस्टीम इतकी चांगली तुमच्या आवडीचं लावली, आम्ही ऐकणारे काय बहिरे नाहीत, मग तुम्ही चौताळू का बोलता? हे बघा प्रसंग भांडणासारखे वाटले पाहिजेत का नाही? हे बघा माता मावल्यावर भांडणं ढिले असतात का? तुम्हाला जास्त अनुभव आहेत भांडणं ढिले. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? पहाडी आवाजावाला पाहिजेत. अशा मिळमिळ आवाजावाल्याला नाही मिळ जुळत. शिवाजी महाराजांचं चरित्र कसं सांगितलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार, या आवाजात बरं वाटतं बसायला कामापुरतं आपल्या, नाही का? या आवाजात जरा बरं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, आणि इथं काय कांदा कापायचा का? तसं ज्या त्या भाषेत चांगलं वाटतं. तुझ्या असं जरा बरं वाटतं. जरा तुझ्या बापानं अशी पंगत घातली होती का? तुला माणसंच मारायचे तर एंडोसल्फानच्या बाटल्या पादायच्या? लेका बैमाना इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरीचीच पंगत असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, याचं नाव नम्रता नाही, याचं नाव डबल उद्धटता आहे, नाही का? तसं नसावं तसं म्हणावं. पंगत मिष्टान्नाची असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, याचं नाव नम्रता आहे. तसं तुकाराम महाराज स्वतः राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. ही तुकाराम महाराजाची विमलेश्वर भगवंता समोरची नम्रता आहे. तसं नसावं. आणि तसं हे बघा आत्ताचा काळ दादागिरीचा नाही. आत्ताच्या काळात गोड बोलून जितके काम होतील तितके दादागिरीनं होत नाही. म्हणून मी नेहमी विनोदानं सांगत असतो बरं का, आत्ताच्या काळात कुणीच भाव खाऊ नये. मी विनोदानं सांगत असतो माणसं बरं का, अच्छी वक्त में जो बडा भाव खाते है वो कोरोना के टाइम वडा पाव खाते है. म्हणून माणसांनी आताच्या काळात कुणी भाव खाऊ नये. म्हणून हत्ती होऊन लाकूड फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाण्यामध्ये गुळ खाण्यामध्ये मजा आहे, नाही का? हे बघा नम्रते, आत्ताचा काळ दादागिरीचा नाही, नम्रतेचा काळ आहे. पण नम्रता असावी, पण अति नसावी बरं का, हे पण लक्षात ठेवा. कारण अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कारते कोणते नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. नम्रता जरूर असावी, नाहीतर थोडस चिंतन करा. 50 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती आणि त्या घरातले 4ही भाऊ जर नम्र असतील तर गाव त्यांना सुखासुखी खाऊ देत नाही, विनाकारण त्यांच्या सोबत भांडणं करतील. मग त्या 4 भावामधले 2 भाऊ हे जयहरी करणारे पाहिजेत आणि त्यातले 2 भाऊ कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजेत, तेव्हा मरळक मध्ये टिकतात. विठ्ठल विठ्ठल हरी. सगळ्यांनी जे हरी करायचे दिवस नाहीत. 2 भाऊ जे हरिवाले पाहिजे, 2 थोबाडीत देणारे पाहिजे, तेव्हा टिकतात गावात. हे जर पटत नसेल तर दुसरं सांगतो, ज्यांचे झाले असतील त्यांना कळल. म्हणजे तुमचं झालं का जेवण म्हणतो मी? ते पुढचं बोलले नाही का, असं आहे का? तर ज्यांचं झालं असेल त्यांना कळे. बघा पती पत्नी जर दोघी रागेट असतील ना, तर दोघही एकमेकाच्या रागानं कोऱ्याजनच्या बाटल्या घेऊन आपापला कार्यक्रम उरकून टाकतील. मग पती पत्नी मधलं एक कोऱ्याजनची बाटली घेणारा असावं आणि त्यातले हिसकावून घेणारा असावं, त्यावेळेस पती पत्नी मरेपर्यंत जगतील. नाहीतर थोडस चिंतन करा. आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदने सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या, आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मीनाहुनी पण कठीण वज्रास वेदवैसे, दोन्हीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल दोन्हीची गरज आहे.
नाहीतर तुम्ही अख्खं तुम्ही रामायण पडताळून बघा. रामाची गरज आहे, लक्ष्मणाची गरज आहे, भरताची गरज आहे, शत्रुघ्नाची गरज आहे. नाहीतर थोडस चिंतन करा. त्या काळी 2 क्षेत्रात गाजलेल्या 2 व्यक्ती, शूरत्वाच्या क्षेत्रात गाजलेले परशुराम आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात गाजलेले महाराजा जनक. जनकाच्या पुढे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते प्रवचनाला बसायचे. एक दिवस सहज काही साधूंनी जनकजीला विचारलं, महाराज माया किसे कहते हैं? जनकजीने सांगितलं 1 घंटा बाद पता चलेगा. आणि 1 घंट्यानंतर जनकाच्या मिथिला नगरीला धाड 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 आग लागली. लगेच सेवक आले, साधू आले. महाराज महाराज आपका महल जल रहा है महाराज. जनकजीने सांगितलं जाग्यावर बसूनच, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यती किंचित. कदाचित मिथिला नगरीला आग लागली असेल, त्यात माझं काही जळत नाही. जे जळत आहे ते माझं नाही, आणि जे माझं आहे ते कधी जळणारच नाही. पण लंगुट्यावाले साधू उठून पळून गेले आणि परत आले. बोले जनक महाराज जी आपका महल जल रहा था. जनक जी बोले अरे महल तो मेरा जल रहा था महात्मा जी, लेकिन आप किस लिए दौड़ रहे थे? बोले महाराज आपके महल में हमारी लंगूटी थी. अजी इसी का नाम तो माया है. मेरा महल जल रहा है, मैं एक जगह पर बैठा हूं और आप साधु होकर खाली लंगूटी के लिए दौड़ रहे. असा विद्वान राजा जनक आणि शूर परशुराम. पण या दोघांसमोर टक्कर देणारा एकच वीर अयोध्येत, त्याचं नाव आहे लक्ष्मण. परशुरामजीच्या समोर लक्ष्मणजी म्हणतात, बहुत धनुष्य तोड़े उललकारी, इतने तो कमठे हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. कमठे आजोबा नातवाला खेळायला आणतात ना, छोटे छोटे जत्रेतून बाण. अरे रावणासारख्याला उचलल्या जात नव्हता, त्या धनुष्यबाणाला परशुरामजीच्या समोर लक्ष्मणजी कमठा म्हणतात. इतने तो कमठे हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. ए राजा के बालक जरा मुंह संभाल कर बात कर, कमठा बोलता है का रे? धनुष्य कोई सामान्य चीज है? नाही. तुम्हीच कबूल करता धनुष्य सामान्य नाही, मग त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का तुम्हाला वाटत नाही? कशाला माझ्यासोबत विनाकारणचा वाद घालता? मग तर परशुरामानं परशु घेऊनच धावं. त्यावेळेस प्रभू परशुरामानं परशु घेऊन धावणं सांगावं, मारा जाएगा ये बच्चा, मारा जाएगा. प्रभु रामचंद्र आले, जानो दो मेरा छोटा भाई, उसके मुंह में दूध भरा है. अरे दूध नहीं राघव, जहर भरा है. तू इतना सीधा साधा, तो ये टेढ़े स्वभाव वाला भाई साथ क्यों रखता है? आणि मग लक्ष्मणजी विश्वामित्र बाबाकडे गेले. बाबा ते बघा, ते पांढऱ्या दाढीवालं माझ्या दादाला किती बोलतं, माझा दादा गट गट ऐकून घेतो, तिथं मी पाहिजेत होतो बाबा. मग सांगितलं असतं मी त्याला. आणि विश्वामित्र बाबाला वाटलं इथं लक्ष्मणाशिवाय हे काम भागू शकत नाही. आणि मग सांगितलं विश्वामित्र बाबानं लक्ष्मणाला, लखन जाओ. आणि मग आगीमध्ये रॉकेल ओतल्यासारखे पहिले शब्द लक्ष्मणाचे. ठीक कह रहे परशुराम महाराज, मेरा राम भैया सीधे साधे स्वभाव वाला है, मैं टेढ़े स्वभाव वाला हूं. मेरी भाई की मेरी प्रकृति मिलती जुलती नहीं, लेकिन आपकी और मेरी प्रकृति मिलती जुलती है, क्योंकि आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूं? अरे बच्चा मारा जाएगा. असं म्हणून परशुरामानं लक्ष्मणावर परशु घेऊन धावावं. त्यावेळेस लक्ष्मणानं म्हणावं परशुराम बाबाला, बाबा तुम्ही किती वेळा माझ्या अंगावर परशु घेऊन धावून आलात, तरी मी तुमच्याशी युद्ध करत नाही आणि तुम्हाला घाबरतही नाही. क्योंकि हमारा एक नियम है बाबा. क्या? जिनके गला में जनवा और भाल पे चंदन, उनका रक्षण करने के लिए क्षत्रियों के संतान होते, आक्रमण के लिए नहीं. और आपको ऐसा लग रहा है बच्चा डर के मारे ऐसी बात कर रहा है, तो महाराज अभी भी समय नहीं गया, एक काम करो. क्या? जनवा निकाल कर फेंक दो, तिलक मिटा दो, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा कि सुमित्रा मां के दूध में कितनी ताकत है. असं रागवण्याचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करण्याचं काम रामानं करावं. कंबडात लाद घालावी मंथरेच्या शत्रुघ्नानं, पण कंबर धरून बाजूला न्यावर भरताना. अशा जोड्या सापडतील रामायणामध्ये. विठ्ठल विठ्ठल दादा हो, या रामायणातल्या बंधुप्रेमाची आज नितांत गरज आहे. नाहीतर मित्र तुम्हाला
तुम्हाला पैशांना भेटतील, पण भावाची खरेदी होणार नाही. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसे असतील, मित्रांचं टोळकं तुमच्या मागं पुढं असेल, पण बंधूचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते हे कैसे. आणि एकदा पैसे संपले की कैसे म्हणणार जवळही थांबत नाही. अपने भी पराये हो जाते हैं, अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. त्यांना बोलवायची गरज नाही. पण आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे. महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे. जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे. तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे. गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे. घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर प्रेम असलं पाहिजे. आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे बघा, नाही का. नाहीतर आमच्या कामाजी पाटलांनी सांगितलं त्यांचे बंधू शंकरराव, नाही का, फार त्यांचं बंधुप्रेम आहे बघा. असं बंधुप्रेम घर घर टिकणं गरजेचे दादा हो. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही रामायण गुरुवारी ढोकमाराच्या मुखातून ऐकलेच आहे बरं का. म्हणून कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत, एकाच वाक्यात सांगतो बघा. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणतात महाभारत. कळलं का महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण. दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात, नाही का. आणखी बारीक सांगतो. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची आहे गरज आहे, दुर्योधनासारख्याची गरज नाही. म्हणून बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे. नाहीतर मी नेहमी सांगत असतो, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहित नाही ते पण बढाया मारत. अरे धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजा ताईनं एकत्र आला पाहिजेत. उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबानं एकत्र आलं पाहिजे. सुप्रिया ताईनं आणि अजित पवारांना एक झालं पाहिजे. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी झालं पाहिजे. हे खरं गरजेचं आहे. ते एकच आहे सगळे. आपण कधी एक येणार. सक्के भाव असताना एकमेकाचं तोंड पाहत नाही, काय शोकांतिक आहे दादा. आज या बंधू प्रेमाची आज नितांत गरज नाही. तर बघा, दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, हे कावळ्याच्या जातीचे गावगाव टपून येत. कावळे का, थोडा आवाज कडक करा जरा. जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात. तसं दोन भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसते, तो कावळा टपुणे. तो 27 वर्षाचा भाऊ ऊसामध्ये दारे धरतो आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो. बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच आवाज देतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ ऊसातून बाहेर आला आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी आहे का त्याचा तू? कुणाचा? तुझ्या भावाचा. अरे ते तालुका भर तिकडे पूर्णेनं नांदेडनं शर्टिंग करत फिरतात आणि तू इथे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्धा अर्धा वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर कावळा हादरला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. अरे वयाचा विचार केला, माझ्या वडिलाच्या वयाचाच पण तुझा मी मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नाही, काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही, कुणीच नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या मायबापाचा 10वा 13वा उरकून दिला आणि 13वीच्या दिवशी माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको, अरे मला जरी शिकता आलं नाही ना, तुला मी पुण्यात सळ शिकायला टाकतो. अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो, तुला काही कमी पडू देणार नाही. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याची गुरं वळले आणि मला पुण्यात शाळा शिकायला टाकलं. माझ्या दादानं पुण्यात शाळा शिकायला टाकलं. योगायोग माझ्या भावाचं लग्नही जुळून आलं. गरीब घराण्यातलीच पण माय सारखी वहिनी भेटली. तिने ठरवलं, मी परिसरातली धुणी भांडी करल, पण दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडे मोलकरीन झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं, आमच्या कष्टाचं पान फेडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. माझा दादा न वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या लोकांच्या पाया पडले.
पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी इथं उसात दारे धरतो, याला माझा दादा काय करल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा, माझ्या वडिलाच्या वयाचा, पण तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोड्याला थोबाड फोडतो तुझं. या बंधू प्रेमाची आज नितांत गरज दादा. म्हणे बंधू प्रेम मला आमच्या कामाजी पाटलाकडून त्यांच्या बंधूविषयी. नाहीतर या काळामध्ये भाऊ भावावर एवढं प्रेम करत नाही, जिवंत असताना करत नाही तर गेल्यावर कोण करत महाराज, नाही का. म्हणून बंधू प्रेम आज टिकणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल महादेवा, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे अनाथे. या दिनाची, या रंकाची, अनाथाची एक प्रार्थना देवा. मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की अभंगाचं दुसरं चरण. पडिलो बराडी, नाही का. आता 12:45 पत्राचा महिना संपला, आता मजकूर सुरू झाला. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो. 1 रुपयाचीच का अपेक्षा करता तुकाराम महाराज. याचं कारण कृपेमध्ये जी ताकद आहे ना, ती कृपा करणाऱ्या सुद्धा नाही. म्हणून शक्ती में क्या मस्ती ही बातें पहलवान को पूछो. नाहीतर ते पाव बटर पेपर वाचून सांगतं लय ताकद, दिल्लीच्या सतपान पहलवानात लय ताकद. तुझी त्याच्याकडे झाली होती का. अरे ते कोल्हापूरच्या युवराज पाटलाला सोबत होतं, त्याची झाली होती. आता माझ्या हातानं ती रिबीन कापली गेली तिथं, नाही का. ते म्हणलं आपली बॉडी नाही, आमच्या हातानं काय रिबीन कापून करता, नाही का. तब्येत तरी पाहिजे ना आपली, नाही का. तर विचार. म्हणून शक्ती में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो, और भक्ती में क्या शक्ती बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन लाल कन्हैया लाल जी नंद बाबा के अंगण में नंगे पाव घूम रहे थे, तो जशोदा मुड़मुड़ कर देख रही थी. कभी छाछ गिराती तो कभी मटका फोड़ डालती तो कभी दधी गिराती. तो कान्हा गुस्से में आकर बोलता था, माँ मैं आपका बेटा कहीं भागने वाला नहीं, क्यों देखती मेरे तरफ. तो भी जशोदा नहीं मानती. जशोदा अंगन में आई, कान्हा को अपने गोद में बिठाया और बोली, लाला अजी गर्गाचार्य जी ने बताया था कि जशोदा तू भाग्यशाली है, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बनकर आया है. इसलिए लाला मैं भाग्यशाली, लेकिन तू दुर्भाग्यशाली. माँ मैं काय का दुर्भाग्यशाली, क्योंकि बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं मालूम. माँ मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इसलिए मुझे क्या करना पड़ेगा. इसलिए लाला तुझे सिर्फ जसोदा बनना पड़ेगा, तब पता चलेगा कि कृष्ण का कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा. भक्तीची मस्ती साधू संताला विचारा. तशी कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा. म्हणून रामायणातच एक पात्र आहे बर का, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे, आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. काय झालं,
ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान एकाच उडीत लंकेत जातात आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत जातात. एवढी मोठी कृपा आहे बघा. बरोबर आहे ना. दुसरं सांगतो, ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत, पण ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे. बरोबर आहे ना. नाहीतर पूर्वी म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर, आता बनाएंगे मंदिर नाही. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, सब तुम्हारी राम प्राण दे प्राण दे प्यारा है अवधपुरी का राम. बन गया है मंदिर, बन गया है सपना पूरा करके रहेंगे हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे सपना पूरा करके रहेंगे हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे बन गया है मंदिर. मंदिर झालं नाही का. ही कृपा आहे महाराज नाही का. कृपा ज्याच्यावर झाली ते मारुतीरायाचे गाव मंदिर आहेत, पण ज्या श्रीरामानं कृपा केली फक्त अयोध्येमध्येच मंदिर आहे. म्हणून एवढी कृपा मोठी बघा. कृपेत ताकद आहे ना, ती कृपा करणाऱ्या सुद्धा नाही. नाहीतर बरं का, म्हणून कृपे इतकं जगात काहीच मोठं नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. भगवाता कृपा महादेवजी करतात का. विमलेश्वर भगवान आणि केली असेल तर कोणाकोणावर. इथून पुढे कीर्तन होईल. कीर्तन किती वाजता सोडायचं फक्त एवढं मला सांगा. 2 वाजता 1 वाजता का. फक्त 5 मिनिटं घेतो तुमची म्हण नाही का. नाही का. कृपा कोणाकोणावर केली. कृपा महादेवानं एका चोरावर कृपा केली, एका घारीवर कृपा केली आणि एका भिल्लावर कृपा केली. एक चोरट चोरी करण्याच्या उद्देशानं अरण्यात गेलं होतं. त्याला वाटलं एवढी पितळी घंटा महादेवाच्या मंदिरात नेली की उन्हाळा सुखात जातो, पण त्याचा हात पुरे नाका. ते बुटकं होतं म्हणतात. ते महादेवाच्या पिंडीवर उभं राहिलं. महादेवाच्या आनंदाला पारावर नाही. बाप रे. भक्त बरेच बघितले, पण असा भक्त कधीच बघितला नाही. कोणी पान फेकतं, कोणी बेल फेकतं, कोणी पेडा फेकतं, पण हा भक्त अख्खाच अर्पण झाला. पण हे बैमान घंटा काढण्याच्या उद्देशानं गेलं. देवानं त्याच्यावरही कृपा केली. मी नाही तुकाराम महाराज सांगतात, चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव. एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा. एक स्वर्चेशा नावाची स्वर्गामध्ये देवांगना होती. ती ब्रह्मसभेमध्ये नाचण्याचं काम करायची. नाचता नाचता ताल चुकला. ताल का चुकला. ती पिऊन आली होती म्हणतात. ही बिमारीवर बी बर का. पिऊन आली आणि ब्रह्मदेवानं शाप दिला, तोपर्यंत फिरत राहशील आणि कैकेयीच्या हातातला प्रसाद अंजना मातेच्या हातात टाकशील, त्यावेळी तुझा उद्धार होईल. पिंड घारीने झडपिला अंजनी तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इथं घारीवर कृपा, चोरावर कृपा आणि एका भिल्लावर कृपा. ती महाशिवरात्रीची तुम्ही कथानक ऐकलं असेलच, पण 2 मिनिटं सांगतोच अभंगाच्या भावार्थातून नाही का. कांचीपूर नगरामध्ये सोमदत्ती नावाचा राजा होता. त्याला 500 राण्या होत्या. त्यातल्या 498 जारकर्म करणाऱ्या. राजा मरण पावला, राणीही मरण पावल्या. मरोनिया देह हरणाचा पावला कुरंगिणी झाल्या पतिव्रता. त्या 2 राणी हरणी झाल्या, राजा हरण झाला. आणि तो इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा एक नौकर होता. तो काम करण्यात चुकला. इंद्रानं शाप दिला, जा तू भिल्लावून पडशील. तोच झाला चंड भिल्ल. आता तो चंड भिल्ल एका दाट पाल्याच्या झाडावर बसला. शिकार सापडेल या उद्देशानं पानं तोडू 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 खाली टाकायचा. पण योगायोग शिकार न मिळाल्यामुळे त्याला उपवास घडला. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ज्या झाडावर बसलं ते झाड होतं बेलाचं. आणि जिथं पानं तोडू 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 खाली टाकायचं तिथं भूमिगत महादेवाचं शिवलिंग होतं. महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. बाप रे. काय माझे भक्त बघितले दाबून साबुदाण्याच्या खिचड्यानं रताळ खाणारे.
पण यानं काहीच खाल्लं नाही. पण हे कशाच्या उद्देशानं गेलं? काहीतरी शिकार सापडेल या उद्देशानं महादेवानं त्याच्यावर कृपा केली. यमाला सांगितलं, यमा जा, त्याला काय पाहिजे ते द्या. यम म्हणला, जय हरी. तुम्ही कोण? यम. लागला का आमचा नियम? नियम नाही लागला, महादेवानं पाठवलं. काय काय नाही, मला पशु पक्षाची भाषा कळावी. तथास्तु म्हणून यम निघून गेला. आता या चंड भिल्लाला ती पशु पक्षाची भाषा कळू लागली आणि नेमका तो हरणाच्या रूपात असलेला सोमदत्ती राजा हरणाच्या रूपात जाळ्यात अडकला. त्याला भाषा कळायची. तो 2 राणी हरणी होत्या. ते एक गर्भीण होती आणि एकीचे 2 पाडसं घरी होती. त्या दोघी म्हणतात, भिल्ल दादा आमच्या पतीला पाणी पिऊ दे. तो म्हणला, जर पळून गेला तर? तुला महादेवाची शपथ टाकते, विमलेश्वर भगवंताची नाही जाऊ देणार. त्याला पाणी पाजू दिलं, पळत जाळ्यात अडकलं. आता त्या 2 राणी हरणी होत्या, एकीची पाडसं घरी होती, एक गर्भीण होती. ती म्हणली, काग ताई तू सती जा पती सोबत, मी पाडसांना पाजून येते. त्या भिल्लाला भाषा कळत होती, त्यानं ऐकलं. तुम्हाला एकीलाही जाऊ देणार नाही. अरे माझ्या पाडसांना दूध पाजून येते आणि नाही आली तर तुला महादेवाची शपथ टाकते, मी वापस येते. ही गेली, पाडसांना दूध पाजू लागली. डोळ्याला धारा लागल्या हरणीच्या. बाळांनो, आज काय दूध प्यायचं ते मनसोक्त प्या. का ग आई? अरे तुमच्या बाबाची तिकडं तो भिल्ल कत्तल करणार आहे, आम्हालाही मारणार आहे, म्हणून आज काय प्यायचं ते दूध पिया. मग बाळांनो, आज कायचं शेवटचं दूध. आई, मग उद्यापासून आमच्या दुधाची काळजी कोण करेल? तुमच्या दुधाची काळजी अरे विमलेश्वर भगवान महादेव करतील तुमच्या दुधाची काळजी. नाही आई, आम्ही येणार. अरे बाळांनो, येऊ नका आमच्या माग. असं करता करता ते हरणी पुढं, हे 2 पाडसं माग. आता किती झाले? ते जाळ्यात अडकलेलं हरण, 2 हरणी, 2 पाडसं. आता 5 हरणाचा भिल्ला सोबत संवाद चालला. त्याला भाषा कळत होती. ते जाळ्यात हरण म्हणतं, भिल्ल दादा अगोदर मला मार, मी घरचा करता हरताय. त्या हरणी म्हणतात, अरे आधी आम्हाला मार भिल्ल दादा, विधवेचा कलंक लावायचा नाही, सती पतिव्रता जायचंय. पाडसं आली, भिल्ल दादा अरे माय बापाचा वध आम्हाला डोळ्यानं बघवल्या जाणार नाही, माय बापाच्या अगोदर आम्हाला मार. तो म्हणला, नाही मारणार. अरे तुला असं वाटत असेल माय बापाच्या समोर लेकर कसे मारावे? अरे पुराणात घडलेलं उदाहरण आहे. आपल्या आईवडिलाचं लज्जा रक्षण करण्याकरिता, सत्व रक्षण करण्याकरिता आपल्या देहाची आहुती चिलया बाळानं दिली होती. आधी मला मार. सगळी रडारड चालू आहे. तो भिल्ल म्हटला, मी भुकेनं उपवासी मेलो तरी चालेल, पण एकालाही मारणार नाही. तुला आता मारावं लागेल, महादेवाची शपथ टाकली. नाही मारणार. अरे तुला असं वाटत असेल 5 जणांचा बोजा घरी कसा बांधून नेऊ? तू पुढं पुढं चल, तुझ्या मागा मागा आम्ही येतो. ते हरण माग मागन, हे भिल्ल पुढं. तो भिल्ल म्हणतो, येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार. येऊ नका माझ्या माग, आम्ही येणार. असं करता करता त्याच्या झोपडीपर्यंत हे 5ही हरण आले. पण चमत्कार असा घडला, एक स्वर्गाहून एक दिव्य विमान खाली उतरलं आणि 5ही हरणांचं दिव्य पुरुषार गंधर्वामध्ये रूपांतर झालं. आणि ते 5ही हरणाच्या रूपात असणारे ते गंधर्व झाले, विमानात बसले. आणि भिल्ल नुसता मत्यार माणसासारखा बघू लागला. ते म्हणला, 5 तिकट आहेत का? एखादं उभं नाही का जमत? अरे ती काय महाराष्ट्रातली गाडी आहे का? पूर्णा, चुडावा, लिमगाव, मरळ, किती कोचा. अरे लाखाच्या वर बिलाचे पानं झाले, तुझं पाप संपलं, पण स्वर्गाला जाण्याइतकं तुझं पुण्य नाही झालं. मग काय करू? याच ठिकाणी तू ओम नमः शिवायचा जप कर. पुढच्या महाशिवरात्रीला तुझ्या करता स्पेशल विमान येईल. त्यानं तसं केलं, त्याचाही उद्धार झाला. एका चोरावर कृपा, एका घारीवर कृपा, एका भिल्लावर कृपा. म्हणून कृपा करायला ते थोडी, पाया पडी लोबराडी. काय उणे तुम्हापासी मी त्वल्पती संतोषी, तुका म्हणे देवा. प्रेम भातुके पाठवा धावत्या वेळा. माझ्या अभंगात आम्ही सुरुवात मी सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त 2 वाक्य मी देशभक्तांकरता वापरतो. का? अरे कुण्या तरी आईचा मुलगा तिकडे तुमच्या गावात कुणी ऐक नाही, फौजमध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या आई वडिला करता. कुणी असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. अरे जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार, लेकिन फौजी जैसी नहीं. नाहीतर संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का लगता है पग पग मेला, ओ
जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर जोड़े की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। कारण ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहते हुए अस्तित्व को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। कदाचित लता दीदी हो, कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी। सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी। जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी। जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोग जरा भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की विमलेश्वर भगवान की। जे काही चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष योग्य ज्ञानोबारांचा प्रसाद त्या कामाजी पाटलांनी त्यांच्या नगर भोजनाच्या कार्यक्रमानिमित्त हे विमलेश्वरा भगवंताच्या या दरबारामध्ये सेवेचा योग आला म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो। त्यांच्या सगळा परिवारासह श्री स्वर्गीय शंकर नानाराव पाटील कदम, साहेबराव नानाराव पाटील कदम, कामाजी नानाराव पाटील कदम, श्री दामाजी नानाराव पाटील कदम, श्री गणेश शंकरराव पाटील कदम या कदम परिवाराच्या मुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। आमचे शिवाजी महाराज, गजानन महाराज, मुरलीधर महाराज, भागवत महाराज, गोविंद बाबा असतील, आमचे अंगद भाऊ असतील, इकडे आमचे गोविंद महाराज, इकडे देवराव पाटील असतील, गोविंद पाटील असतील, आमचे माझ्यासोबत आले आमचे बालाजी भाऊ मोहिते, हनुमंत भाऊ मोहिते, आणखी काही परिसरातील काही भक्तगण असतील, तुम्ही सगळे धन्यवादाला पात्र आहात। कुणाचं जरी मला नाव माहिती नसते तरी तुम्ही सगळे मला पांडुरंगाच्या स्वरूप आहात। ही झालेली सेवा माझे गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, परमपूजनी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवरे रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। जितनी मेहरबानी आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है।
कृपा है विमलेश्वर भगवान की वरमी मुझमें ऐसी कोई बात नहीं विठो बार कुमाए हरि नाही उच्चारिला दे कारण्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा ज्ञानदेव तुकार